आमच्या पत्रकार मित्रांनो, मी दुपारी खरं म्हणजे अनऑफिशियली बोललोच होतो की हा पत्रकारांचा कौतुक सोहळा आहे, हा आमच्या घरचा कौतुक सोहळा आहे. पत्रकार सर्वांचं खूप कौतुक करत असतात, जिथे चुकीचं असतं तिथे चुकीचंही दाखवत असतात. पत्रकारांना विरंगुळ्याचे क्षण कधी मिळत नाही आणि पत्रकारांसाठी विरंगुळ्याचं जे काही म्हणजे क्रिकेट हा आपल्या जीवनामध्ये आनंद आणणारा खेळ आहे. मी खूप क्रिकेट खेळलेलो आहे, पण आपण तसं क्रिकेट खेळणं वेगळं आणि पत्रकारांसोबत क्रिकेट खेळणं वेगळं. तर मी सर्व आयोजकांना मी जे दुपारी बोललो की हा एक जगन्नाथाचा रथ आहे, सर्व आयोजक मिळून त्याला ओढत आहेत आणि आपल्यासारख्या मान्यवरांचं त्याला सहकार्य लाभलेलं आहे. इतर वेळेस जगाकडे चौकस बुद्धीने पाहणारा पत्रकार अत्यंत रिलॅक्स होऊन क्रिकेट खेळताना बघणं हा एक वेगळा अनुभव आहे. मान्यवरांनी आणि इतरांनी याचा आनंद घ्यावा असं बोलून मी या खूप मोठा जो इव्हेंट आहे त्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कृपया थोड्याच वेळात जिल्हाधिकारी साहेब येत आहे, तर आपण जिल्हाधिकारी साहेब आल्यानंतर गौण पूजन करणार आहे. तरी अंमनेर आणि चोपडा या टीमने थोडं 10 मिनिटांसाठी स्टँड बाय वर राहायचं आहे. हां, तर 5 मिनिटं जरी आपण थोडं साईडला राहिलं तर ग्राउंड पूजन झाल्यानंतर आपण लागलीच मॅच सुरू करणार आहे. माननीय SP साहेब आणि आपले सगळे पत्रकार पूर्ण जिल्हाभरातून या ठिकाणी आलेले आहेत. पहिल्यांदा या ठिकाणी पत्रकार प्रेमियर लीग या पूर्ण महाराष्ट्राचं पहिला EPL टुर्नामेंट आपण आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम यासारखी चांगली संकल्पना घेतल्याबद्दल मी आपल्याला खूप खूप अभिनंदन करतो आणि विशेषतः सगळे जो आपले आयोजक आहेत ज्यांनी एवढे दिवसपासून म्हणजे कष्ट घेतला त्याच्यासाठी सगळ्यांना विशेष अभिनंदन. चेतन असेल, वाल्मिक जोशीजी असेल, जकी अहमद असेल, आपले किशोर पाटील असेल, वासिम खान असेल आणि सचिन गोसावीजी असेल, या सगळ्या लोकांना विशेष अभिनंदन. आता या ठिकाणी मी सकाळपासून तुमच्या स्टेटस मध्ये फोटोग्राफ बघत होतो. जो पत्रकार एकमेकांमध्ये स्पर्धा करतात ते सगळे एकत्र आले होते. जसे युट्यूबचा एक टीम होता, ते सगळे एकत्र उभे होते आणि त्यांच्यात कायमस्वरूपी स्पर्धा असतो की कोणाची व्ह्यू जास्त, कोणी बातमी पहिले टाकली आणि कोण किती चांगली बातमी टाकली. आणि तसेच टीव्ही मध्ये होतो की म्हणजे जो लोकांना कधी कधी असं असतं की बघा हे TV9 बातमी दाखवलेली आहे, तुमची बातमी कुठे आहे, त्या झी24 तास दाखवलेली आहे, तुमची बातमी कुठे आहे. परंतु या परिस्थिती असतानाही त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये म्हणजे या सगळ्यांना एकत्रित आणलं आहे. अत्यंत चांगली गोष्ट. आणि दुसरी विषय हे आहे की म्हणजे जेवढं वाटत होतं की किती सोपा साधी पद्धतीमध्ये या कार्यक्रम आयोजन होईल, हो झाला नाही. त्याच्याबद्दल खूप संघर्ष करावा लागला, खूप कष्ट करावा लागला. आणि जो पत्रकारांना वाटत होतं की आपण सांगितलं म्हणून सगळे एक मिनिटात होईल, ते असं होत नाही. आणि जो संघर्ष आपण केला, जो कष्ट आपण घेतला आणि त्याच्यामुळे जो फायदा झाला, या गोष्टी म्हणजे संघर्षशिवाय कुठले परिणाम दिसत नाही. आणि मला एक गोष्टीचा आनंद आहे की या ठिकाणी जो आपण बघतो तो फार संघर्षाचे परिणाम आहे. सर्व पत्रकार जे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे त्याच्या सर्व लोकांना मी विनंती करतो की खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळा. सगळे लोकांनी सहपरिवार या ठिकाणी या पत्रकारमध्ये एक प्रकारचे बंधुत्व निर्माण व्हावं. आणि आपल्याला प्रयत्न करायचा आहे की सगळे हे जो आपला म्हणजे देशाचा जो चौथा स्तंभ आहे त्याला अजून मजबूतीकरणासाठी आपल्याला या ठिकाणी कष्ट करायचे. पत्रकारमध्ये एकता झाली एक चांगली गोष्ट आहे. भरपूर प्रश्न आहे पत्रकारांचा. कधी कधी असं होतं, मी पण स्वतःहून पाहिलेलं आहे की एक पत्रकारावर हल्ला झाला तर त्यांच्या सोबत येण्यापेक्षा बाकी पत्रकार त्याची फक्त बातमी तयार करतात. तो या गोष्टी आपल्याला जर बदलायच्या असेल, पत्रकारांचा प्रश्न सोडवायचा असेल, कायमस्वरूपी पत्रकारांना येणाऱ्या अडचणी जर सोडवायच्या असेल तर यासारखं एक आयोजन अत्यंत चांगली गोष्टी आहे. त्याबद्दल मी आपल्याला अभिनंदन करतो आणि सगळ्या लोकांना शुभेच्छा. सगळे टीमनी चांगला खेळावा आणि चांगला गेम व्हा, फक्त एवढं सांगणार मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.